गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय पहिला। मंगळाचरणम नाम। मंगळाचरण काय आहे? मंगळाचरण बघा, गुरुचरित्र घेतलं मंगळाचरण आणि दासबोध आलं मंगळाचरण। का मंगळाचरण? प्रत्येक अध्यायाला मंगळाचरण आहे। का आहे तर मनुष्य मंगळाचरणात नसेल तर, जर मनुष्य मंगळाचरणात नसेल तर तो नमस्कार पण करणार नाही देवांना। करेल का? करूच शकत नाही। मंगळाचरण असणे अत्यंत आवश्यक आहे। संदीपक जर मंगळाचरणात नसता तर त्यांनी सद्गुरु चरित्र लिहिण्याची त्याच्यामध्ये जी जागरूकता आहे ती जागरूकता निर्माण झाली नसती। तो सर्वात जास्ती मंगळाचरणात होता, म्हणून आपल्यासमोर सद्गुरु चरित्र आलेलं आहे। ओबी नंबर आहे 33। मग सद्गुरु चरित्र, सद्गुरु म्हणजे काय? गुरु बरेच आहेत जन्माला आल्यापासून। बघा, माता पिता गुरु, शाळेत घातलं बालवाडीतली बाई आहे गुरु, पहिली ते 10वी पर्यंत गुरु आहे ना। गुरुजी म्हणजे गुरु आहे, सर म्हणजे गुरु आहे, कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत गुरु आहेत, म्हणजे हे सगळे गुरु आहे। पण सद्गुरु म्हणजे एकच आहे की जो परमार्थाचा मार्ग दाखवेल। परमार्थाचा मार्ग दाखवून आपल्याला संसारमय सुखातून, या संसारमय मोहातून बाजूला काढेल। बाजूला प्रत्यक्षात निघतो का? पण मनाने बाजूला काढेल। 2 तास तरी तो बाजूला राहील आणि ईश्वराची भक्ती करेल। कारण का? संसार कसा आहे तर संसार आहे काटेरी, काट्यांवरून चालणं। बघा, साधू संत त्यांच्याकडे एवढा वैराग्य आलं की ते काट्यांवर पण झोपतात, काट्यांवरून चालतात। ही भक्ती आहे त्यांची। पण संसार मुळात काटेरीच आहे। कधी सुख आहे तर कधी दुःख आहे। कोणाला जास्तीत जास्त सुख असते, कोणाला जास्तीत जास्त दुःख असते त्या संसारामध्ये। पण हाच संसार घेऊन जर आपण परमार्थ केला तर कसं होतं? संसार सुखमय होतो। पण परमार्थ करण्यासाठी सद्गुरू पाहिजे। मग सद्गुरूची ओळख करून कोण देणार आहे? सद्गुरू कुठे आहे? ह्याच्यासाठी संदीपकांनी किती देवतांचं आवाहन केलं, किती उपवास तापास केले त्यांनी, किती तीर्थयात्रा केली त्यांनी, हे आपण ह्याच्यातून बघणार आहोत। आणि सद्गुरू लिहिण्यासाठी सद्गुरू कोण आहे? सद्गुरूला मुख्य कुठला पद दिलेला आहे? त्या समर्थांनी म्हणजे त्या परब्रह्मानी कुठला पद दिलेला आहे त्या सद्गुरूला, ह्याची ओळख संदीपक करून देणार आहे। आता हे सद्गुरु चरित्र लिहिताना किती देवांचं आव्हान केलं। आता ओबी नंबर आहे 33। व्याघ्रांबर पांघरुण सर्वांगी असे सर्पवेष्टन, ऐसा शंभू उमारमण त्याचे चरणी नमन माझे। संदीपक हा सद्गुरु चरित्र लिहायच्या अगोदर व्याघ्रांबर पांघरुण कोण घालतो? व्याघ्रांबर पांघरुण म्हणजे वाघाचं कातडं परिधान केलेला असा एकमेव फक्त कोण आहे? शिवशंकर। वाघाचं कातडं घालणं म्हणजे काय? वैराग्याकडं येतोय तो। कुठल्या वैराग्याकडं? तर अखंड नामस्मरणात असतो शिवशंकर। बघा, एवढा वैराग्य असतो की तो स्मशानात पण बसतो नामस्मरण करायला। एवढा वैराग्य असतो की तो हिमालयात पूर्ण बर्फाच्या ते ह्याच्यावर बसतो नामस्मरणाला। एवढा वैराग्य, कारण का? नामस्मरणमध्ये एवढा वैराग्य येतो, एवढा वैराग्य येतो की पूर्ण संसाराचा पण त्याग करतो ना शिवशंकर। थोड्या वेळात करतोच तो त्याग। बघा, जेव्हा त्याची पत्नी
शिवशंकराची सती झाली तेव्हा किती तो डीपमध्ये गेला, नामस्मरण करत होता. एवढा डीपमध्ये की त्याच्या पत्नीने दुसरा जन्म घेतला, माता पार्वतींनी, आणि त्यांच्या समोर आली तरी पण त्यांचे डोळे उघडले, म्हणजे त्यांना जाग आली नाही. एवढे डीपमध्ये ते नामस्मरण करत होते. सर्वात डीपमध्ये नामस्मरण करणारे म्हणजे एकच आहे, एकमेव आहे, तेच ते महादेव. सर्वांगी असे सर्पवेष्टन. सर्वांगी सर्पवेष्टन का म्हटलं? का? कारण त्यांच्या पूर्ण शरीरावर सर्पाचं वेष्टन आहे. सर्पाने पूर्ण वेटोळे असे घातलेलं आहे. का? तर पूर्ण जो हलाहल आहे, जेव्हा देवतांनी आणि राक्षसांनी मिळून हलाहल काढलं, ते हलाहल कोणी नाही पिलं तर कोणी पिलं, शिवशंकरांनी पिलं, आणि ते हलाहल त्यांच्या कंठातच राहिलं. पण ते कंठात राहिलं, पण ते बोला, जर ते हलाहल कंठात राहिलं म्हणजे ते एक प्रकारचं जहर आणि एक प्रकारचं ते विषच. मराठीत त्याला विष म्हणतो आणि हिंदीमध्ये त्याला जहर म्हणतात. मग हे हलाहल त्यांच्या कंठात राहिलं, पण ते कंठात राहिलं, पण तिथून ते कोणाचं नामस्मरण करत होते? तर रामाचं, श्रीरामाचं नामस्मरण करत होते, महाविष्णूचं नामस्मरण करत होते. ते हलाहल तिथे शांत झालं त्यांच्या कंठामध्ये, आणि अखंड तो नामस्मरण शिवशंकरांनी चालू ठेवलं. अखंड, की त्या नामस्मरणातून त्यांना शीतलता मिळाली. त्या नामस्मरणातून त्यांना काय मिळाली? शीतलता मिळाली, पूर्ण थंडावा मिळाला आतून. बघा, हलाहल म्हणजे साधारण विषय आहे का ते? हां, ते गरळ त्याला म्हणतात. आणि ते हळूहळू विष. आणि हे जे सर्प आहे, हा सर्प पण कसा आहे? विषारी आहे. आणि परब्रह्माने बोलतात ना की त्याला संहार करण्याचं त्याच्याकडे काय दिलं? विष्णूकडे, महाविष्णूकडे पालन करण्याचा अधिकार दिला. ब्रह्माकडे जन्म देण्याचा अधिकार दिला. मग आता जन्म देणार, पालन करणार, मग हे जन्म देतच राहणार, पालन करतच राहणार, आणि लोक काय करतील? पाप करतच जातील, लोकसंख्या वाढत जाईल, आणि पाप केल्यानंतर लोकसंख्या वाढत गेल्यानंतर काय होईल? एकमेकांना ते लोक मारणार. कारण का? त्यांच्यामध्ये विकार वाढत जातील. मग या विकारांना कुठेतरी संहार करायला पाहिजे ना. मग त्याचे पाप भरले, त्याचा काय होतो? संहार. मग संहार करणारं कोणाच्या हातात दिलं? तर शिवशंकराच्या हातात दिलं. मग शिवशंकराच्या हातात बोलतात ना, जन्म पण तोच देणारा आणि मृत्यू पण तोच देणारा. फक्त ते दाखवले, ते त्रिदेव हे दाखवले, पण प्रत्यक्षात परब्रह्म एकच आहे, की तोच जन्म देतो आणि तोच मृत्यू देतो. मृत्यू जसा येतो, बघा, पुण्याईप्रमाणे जन्म येतो, पुण्याई संपली की मृत्यू येतो किंवा वृद्ध होतो. काही लोक भरपूर वर्ष जगतात, बघा, 100च्या वर जातात. सगळं म्हणजे ते हड्डी दिसते तरी त्यांना मृत्यू येत नाही. हो का? का येत नाही? कुठं ना कुठेतरी मनुष्याला पण त्रास दिलेला असतो. आणि दुसरी गोष्ट काय? ईश्वराचं नामस्मरण नसते. ईश्वराचं नामस्मरण याच्यासाठी काय करा की वेळेवर मृत्यू येऊ दे. वेळेवर म्हणजे कसं? वय भरले, 70-80चं झालं, मागावं मरण ईश्वराकडे. 80-86 जिथपर्यंत माणसाला तळणात ताठा आहे, जिथपर्यंत करता येतो व्यवस्थित, सगळं काही त्याच्या क्रियाकर्म स्वतःला करता येतो, तिथपर्यंत ठीक आहे. जेव्हा त्याला करता येत नाही, त्याच्या अगोदरच ईश्वराला बोला की, बरोबरच ना, त्याच्या अगोदरच ईश्वराकडे निवेदन द्या. नाहीतर खाटेत बसले आणि दुसरा माणूस काढतोय, हे नको. बघा, त्याच्या चरणी नमन माझे. कोणाचं नमन आहे? संदीपकाचं. कारण सद्गुरु चरित्राला सुरुवात करायच्या अगोदर कोणाकोणाला नमस्कार करतात बघा. नमन समस्त सुरवरण. ज्याच्याकडे सूर आहे. कोणाकडे सूर आहे? सिद्ध साध्यान अवधारण.
गंधर्वर्य अक्ष किन्नरांनी ऋषीश्वरांना नमन माझे. जे गंधर्व आहे, गंधर्व म्हणजे ज्याच्याकडे गायन आहे, ज्याच्याकडे कवी म्हणजे रचना करण्याचे ज्याच्याकडे सूर आहेत. बघा गंधर्व योग, हे गंधर्व आहे ना, हे दिसत नाही आपल्याला, पण ते प्रत्यक्षात इथेच आहेत आपल्या समोर. आपण जिथे जातो तिथे आहेत, दिसत नाही. ते गंधर्व देवता आहे, त्यांच्याकडे गायनाचं काम आहे. बघा, जेव्हा तुम्ही स्वर्ग बघणार, स्वर्गामध्ये नाट्यकला आहे, गायनकला आहे, ढोलकी वाजवण्याची काय सगळी कला तिथे आहे ना. गायनकला पण आहेच, मृदुवादन पण आहे ना, सगळं तिथे आहे. तेच ते गंधर्व म्हणजे गंधर्व यक्ष किन्नर. यक्षलोक किन्नर लोक हे ऋषीश्वर, त्यांना नमन आहे. गंधर्व लोक ते ऋषीश्वर म्हणजे गंधर्व लोकातले ऋषीश्वर, यक्ष लोकातले ऋषीश्वर, किन्नर लोकातले ऋषीश्वर, त्यांना नमस्कार केलेला आहे. कारण सूर कोणाकडे आहे? त्यांच्याकडे आहे. वंदू आता कविकुळाशी. कविकुळ का म्हटलंय? वंदन करतात कविकुळाशी. ज्यांनी काव्यत्व केलं त्याचं कुळ कोण आहे? मग कोण आहे कुळ? पराशरादी व्यासांशी. ज्यांनी काव्य रचले, या काव्याचं कुळ कोण आहे? पराशरांचा मुलगा व्यासमुनी. हे व्यासमुनी कोण आहे? महाभारतातलं काव्य त्यांनीच रचलं ना. लिहिलं श्री गणेशाने, पण रचलं कोणी? व्यासांनी. म्हणून त्यांना सुद्धा नमन आहे. वाल्मिकादी सकई काणशी. वाल्मिकांनी पण काव्य केलं. कशाचं काव्य केलं? रामायणाचं. बघा, काव्य असंच करता येत नाही. कितीतरी 12,000 वर्षे तपश्चर्या करून काव्य केलं रामायणाचं. त्याच्या चरणी नमन माझे. कोणाचं नमन करतो? कोण नमन करतो? संदीपक. नेणे कवित्व असे कैसे, म्हणून तुम्हा विणवीत असे. कसे कवित्व केलं? त्यांना विनंती आहे, ज्ञान द्यावे जी, भरवसे आपुला दास म्हणून. बघा, म्हणजे मी नेणीवत नाही, जाणीवत आहे, पण तुमचं जे कवित्व तुम्ही कसं केलं, मी विनंती करते, मला तो ज्ञान द्या. मी भरोसा करते तुमच्यावर. मला तुमचा दास समजा, मला तुमचा दास समजा आणि मला तुम्ही आशीर्वाद द्या. म्हणून त्यांना तो नमन करतो. न कळे ग्रंथ प्रकार. संदीपक म्हणतो की मला ग्रंथाचा प्रकार काय ते कळत नाही. नेणे शास्त्रांचा विचार. माझ्याकडे शास्त्र नाही. काय शास्त्र आहे ते नाही माझ्याकडे. नेणे म्हणजे काय? जे नाही. नेणे कवित्व. माझ्याकडे कवित्व नाही, माझ्याकडे शास्त्रांचा विचार नाही. भाषा नये महाराष्ट्र, म्हणून विणवी तुम्हाशी. भाषा नये महाराष्ट्र. मला मराठी भाषा नाही. मराठी भाषा का आहे? महाराष्ट्र म्हणजे काय? मराठी भाषा. बघा, तिथपासून मराठी भाषा आहे. महाराष्ट्र म्हणून विणवी तुम्हाशी. म्हणून मी तुम्हाला वंदन करतो की माझ्याकडे भाषा पण नाही आहे. कुठल्या भाषेत लिहायचं, काय लिहायचं ही पण भाषा नाही आहे. समस्त तुम्ही कृपा करणे सांगितलं. समस्त का म्हटलंय? तर सगळे देवतांना म्हटले. गणेशासह सगळे देवतांना म्हटले. म्हणून समस्त तुम्ही कृपा करणे. तुम्ही कृपादृष्टी करा माझ्यावर. माझ्या वचनास सहाय्य होणे. माझे जे तोंडातलं वचन आहे त्या शब्दाला तुम्ही सहाय्यता करा, मदत करा, सहाय्य होणे. शब्द उत्पत्तीही नेणे कविकुळ तुम्ही प्रतिपाळा. माझ्याकडे शब्द उत्पत्तीही नाही, शब्दांची उत्पत्ती पण होत नाही. पण तुम्ही जर कविकुळ तुम्ही प्रतिपाळा, तुम्ही जर मला मदत केली, त्यातून तुम्ही जर माझ्यावर कृपादृष्टी केली, तुम्ही जर मला आशीर्वाद दिलात, तर हा सद्गुरुचरित्र माझ्या तोंडातून काव्य म्हणून बाहेर पडेल.
किती नम्रताने हे केलं ना, किती नम्रता. बघा, जे आपल्याला पाहिजे ना तिथे नम्रता पाहिजे. हो, ऐशे सकळी कान विनवणी. बघा, सगळ्यांना विनवणी केली. मग ध्यायले पूर्वज म्हणी, पूर्वजांना. आणि नंतर मग कुठे गेले पूर्वज, त्यांचे पूर्वज जे होते कोणाचे, संदीपकाचे. तसे आपले सुद्धा पूर्वज आहेत. हो, बघा, आपण नुसते परमार्थ करतो, पण परमार्थ करण्यासाठी पण पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. आपल्या पूर्वजांचा लक्षात ठेवा. उभय पक्ष जनक जननी, त्यांचे पूर्वज आहेत. आणि समोरला उभय पक्ष जनक जननी माता पिता आहेत. महात्म्य पुण्य पुरुषांचे, त्यांना सुद्धा नमन केलं. माता पितांना, पूर्वजांना नमस्कार केलं. आप्तस्तंभ शाखेशी, गोत्र कौंडिन्य महाऋषी, साखरे नाम ख्यातीशी, सायन देवा पासावं. गौत्र कौंडिन्य महाऋषी. बघा, गोत्र आपस्तंभ शाखेशी, म्हणजे जो गोत्र चालत आलेला आहे पूर्वजांपासून, ज्या ऋषीचं गोत्र चालत आहे. संदीपकाला कुठल्या ऋषीचं गोत्र लागलं, गोत्र आहे. बघा, आपलं गोत्र कोण, आमचं गोत्र कोण, श्रीरामाचं गोत्र कोण आहे ना. तसं संदीपकाचं गोत्र कोण आहे, कौंडिन्य महाऋषी. कौंडिन्य महाऋषीचं गोत्र, त्या गोत्रातले संदीपक आहेत. बघा, हो, त्यांचे गोत्रच जर एवढे भारी आहे, कौंडिन्य महर्षी, त्यांनी पण तपश्चर्या केली. हो, भरपूर. साखरे नाम ख्यातीशी, साखरे नाम ख्यातीशी, त्यांचं नाव कसं आहे, गोड आहे, म्हणजे साखराप्रमाणे. साखरे. सायनदेवा पासावर, तिथून सायनदेव, म्हणजे त्यांचं तो गोत्रच आहे, पूर्वजांचं ते गोत्र आहे. प्रत्येकाचं ऋषी गोत्र आहेत ना. कारण ब्रह्माने 7 ऋषींना जन्म दिलं. काही ऋषी तपश्चर्याला गेले, पण त्यांचं ते गोत्र पुढे पुढे लागत गेले. त्यांनी 7 सप्तऋषींना जन्म दिलं. आणि तिथून ते, म्हणजे काही ऋषींनी लग्न केलं आहे, त्यांना ते पुत्र झाले. मग तिथून ते संतती त्यांची वाढत राहिली. बरोबर. मग ते गोत्र राहिले. ते गोत्र म्हणजे कोण, पूर्वजच. त्यापासून नागनाथ. आता नागनाथ, देवराव तयाचा सूत, देवराव तयाचा सूत नागनाथ. बघा, आता नागनाथ कोणापासून झालेले आहेत, ऋषी कश्यपपासून. हे नागनाथ, जे सगळे नागनाथ म्हणजे नागांचा जो नाथ आहे, जसा देवांचा नाथ. बघा, पंढरीचा नाथ पांडुरंग, तसंच ना, तसंच तो नागांचा नाथ जो आहे, त्यापासून नागनाथ. म्हणजे त्यांचं गोत्र पण कुठलं आहे, आता त्यांचं गोत्र इथे कुठलं दिलेलं आहे, देवराव तयाचा सूत. देवराव तयाचा सूत, त्यांचाच पुत्र देवराव. सदा श्री सद्गुरु चरण ध्यात, गंगाधर जनक माझा. अखंड सद्गुरु चरण, सद्गुरूचे चरण ध्यानीमणी असते. आणि तो कोण आहे, गंगाधर आहे. तो कोण आहे, जनक माझा. म्हणजे कोण आहे, पिता आहे. कोणाचा आहे, सायनदेवाचा. म्हणजे त्याच्यापासून ते चालत आले. गौत्र कौंडिन्य महर्षी, आणि त्यापासूनच ते नागनाथ, म्हणजे तिथलं आहे. तिथून देवराव, आणि त्याच सद्गुरूचं, सदा सद्गुरु चरण, तो देवरावचा सूत, म्हणजे देवरावचा पुत्र, सदा सद्गुरु चरण ध्यात, म्हणजे गंगाधर. म्हणजे संदीपकाचे वडील अखंड सद्गुरूचे चरणाचं ध्यान करायचे. गंगाधर, तो जनक कोणाचा आहे, संदीपकाचा. नमन करितान जनक चरणी, माता पूर्वज ध्यायमणी. माता महादी,
नमन करीतन जनक चरणी, म्हणजे वडिलांच्या चरणी नमन केलं. माता पूर्वज ध्याय म्हणी, जो का पूर्वज नाम धरणी अश्वलायन शाखेशी. पूर्वजांचं अश्वलायन शाखेशी म्हणजे त्यांची जी शाखा पुढे पुढे चालत आलेली आहे. मग ही शाखा कोणाचं? माताचं पिताचं गोत्र कोण आहे? कौंडिन्य ऋषी. आणि माताचं गोत्र कोण आहे? बघ, कश्यप ऋषी. लक्षात ठेवा. आता हे गोत्र दोघांचं अलग का? दोघांचं गोत्र अलग असेल तर त्यांचं लग्न होतं. एक गोत्रामध्ये कोणाचं लग्नाची गाठी होत नाही. अलग अलग गोत्र. संदीपकाचे वडील कौंडिन्य ऋषीचं गोत्र आणि माताचं जे वडील आहेत त्यांच्या माताचा पूर्वज आहे ते कश्यपाचे गोत्र आहे. अश्वलायन शाखेशी. शाखा म्हणजे कसं आलं? वरून जसं बघा, पुत्र, त्याचा पौत्र, त्याचा पुत्र, हे शाखा झाली ना, म्हणजे त्याला बोलतात ब्रँचेस. कश्यपाचे गोत्री चौडेश्वरी नामधारी. कश्यपाचे गोत्र आहे ती कोण आहे? चौडेश्वरी. ही देवी आहे नामधारी. रागे जैसा जणू अवधारी अथवा जनक गंगेचा. सोमवंशातील राजा याने गंगेला रागाने पिऊन नंतर कानातून सोडलं. बघा, सोमवंशातला राजा त्याने गंगेला राग आला असेल. जन्नू त्याचं नाव आहे. त्याने गंगेला रागाने पिलं आणि कानातून सोडून दिली म्हणून त्याला जान्हवी असे म्हणतात. म्हणून तो शॉर्टकटमध्ये जणू झाला. अथवा जनक गंगेचा. गंगेचा जनक म्हणजे गंगेचा पिता झाला. तो कानातून सोडलं म्हणजे जन्म दिला कानातून. बरोबर. इथे खालीच दिले, सोमवंशातील राजा याने गंगेला रागाने पिऊन नंतर कानातून सोडून दिली. म्हणजे त्यांनी कानातून रागाने पिला आणि जन्म कुठून दिलं? कानातून दिलं. म्हणून त्याला जन्नू नाव दिलं किंवा गंगेचा जनक झाला तो. त्याची कन्या माझी जननी. जनक बघा, माझी जननी म्हणजे कोण जननी? त्याची गंगा. त्याची कन्या, जनकाची कन्या कोण? गंगा. त्याची कन्या माझी जननी, त्याची कन्या ती माझी आई आहे. निश्चय जशी भवानी. कशी आहे? जशी काही ती भवानी आहे. भवानी म्हणजे कोण? तर तुळजा भवानी. चंपा नामे म्हणून तिचं नाव काय आहे? चंपा. भवानी म्हणजे कोण? तर प्रत्यक्षात माता पार्वती, पण पार्वतीसारखी असं म्हणतो तो. स्वामिनी माझी. चंपा नामे म्हणून स्वामिनी माझी. माझी ती स्वामिनी आहे. नमिता जनक जननीशी म्हणून त्यांनी पूर्ण त्याच्या वडिलांच्या गोत्राचं स्पष्टीकरण दिलं. त्याच्या आईच्या गोत्राचं स्पष्टीकरण दिलं. आई कोणाची? मुलगी. कोण तिचे वडील? असं झालं ते. आणि चंपा म्हणून नाव आहे. स्वामिनी माझी. स्वामिनी म्हणजे मालकीन असे. नमिता जनक जननीशी नमस्कार केला. अनंतर नमो श्री सद्गुरुशी. नंतर नंतर सद्गुरूला चरणी नमस्कार केला. कुठून? आतून केलं. झाली मती प्रकाशी. सगळ्यांना नमस्कार करून झाल्यानंतर सद्गुरू चरणी अंतरातून नमस्कार केलं. तेव्हा त्याचे मती त्याची कशी झाली? प्रकाशित झाली. आतून काय झालं? ज्ञान प्राप्त झालं. श्री सद्गुरू चरण स्मरावया म्हणजे सद्गुरूचे चरण स्मरण केलं. गंगाधराचे कुशी जन्म झाला परीशी. सदा ध्याय श्री सद्गुरुशी एका भावे निरंतर. गंगाधराचे कुशी म्हणजे काय? गंगेच्या धारा आहेत त्याच्याच कुशीतून जन्म झालेला आहे. सदा ध्याय, सदा ध्यान कोणाचं आहे? सद्गुरूचं आहे. कसा सद्गुरूचा करतो? एका भावे निरंतर.
पूर्ण भाव त्याच्या चरणी आहे, म्हणून सरस्वती गंगाधर, म्हणून त्याचं नाव का आहे सरस्वती गंगाधर. गंगाधर म्हणजे गंगेच्या कुशीमध्ये जन्म झाला. सरस्वतीत का म्हटलंय तर तो सरसच होतो, हो, परमार्थ दाखवतो, देवाची ओळख करून दाखवतो. दाखवणारा सद्गुरूच आहे ना. परमार्थ कसा करावा, मोक्षाला कसं जाता येईल, मोक्षपद कसं मिळेल, म्हणूनच सरस्वती आहे. सद्गुरू कोण आहे सरस्वती. बघा, पहिलाच सद्गुरूची ओळख करून दिली सरस्वती. आणि गंगेच्या कुशीमध्ये जन्म घेतला म्हणून गंगाधर नाव त्याचं. करी संतांशी नमस्कार, सगळ्या संतांशी नमस्कार केलं. श्रोत्यांविणवी वारंवार क्षमा करणे बाळकाशी. बघा, सगळे संतांना श्रोत्यांना वारंवार बोलतो की ह्या बालकाला क्षमा करा. म्हणजे तो संदीपक म्हणतो की मला क्षमा करावी, क्षमा मागतो सगळ्यांशी. वेदाध्यायी संन्याशी यती योगेश्वर तापशी. सद्गुरू कसा आहे, वेदांचा अध्ययन करणारा, आणि वरती कोण आहे तो संन्याशी आहे. संन्याशी म्हणजे कसं, लग्न नाही. संन्याशी म्हणजे असं की त्याला कुठला लोभच नाही, सगळ्यापासून अलोभ आहे, लोभच नाही त्याच्याकडे नाही, म्हणजे त्याच्याकडे विकारच नाही. त्या विकारांना कसं केलंय, बाजूला ठेवलेलं आहे, असा तो संन्याशी. यती योगेश्वर तापशी. कसा आहे तो योगेश्वर आहे, तापशी आहे. काय करतो, जप ताप करतो ना. सदा ध्याती श्री सद्गुरुशी तयाशी माझा नमस्कार. सदा अंतरातून सद्गुरुशीचं ध्यान आहे, म्हणून त्याला नमस्कार आहे. विणवी तसे समस्तांशी अल्पमती आपणाशी. सगळ्यांना विनवीन, समस्तांशी विनवणी केली. अल्पमती, मला कमी मती आहे, माझी कमी बुद्धी आहे. माझे बोबडे बोलांशी सकळ तुम्ही अंगीकारा. माझे बोबडे बोल आहेत, तुम्ही क्षमा करावी, असा तो कोण सांगते संदीपक. तावून मात्र माझी मती कशी आहे, माझी बुद्धी कशी अल्प आहे. नेणे काव्य उत्पत्ती, माझ्याकडे काव्य उत्पत्ती नाही. जैसे श्री सद्गुरू निरूपिती तेणे परी सांगत असे. जसं सद्गुरू निरूपण देतात त्याच पद्धतीने मी सांगतो. बघा, आता इथे हे स्पष्टीकरण निरूपण देण्यासाठी ही पण काय आहे, सद्गुरूचंच आहे ना. ध्यान सद्गुरू चरणाशी. बघा, जैसे सद्गुरू निरूपिती तेणे परी सांगत असे, म्हणजे तेच मी सांगतो, म्हणजे तेच सांगतो जे सद्गुरूंनी निरूपण दिलं. पूर्वापार अमुचे वंशी. पूर्वापार, पूर्वीपासून, संदीपकाच्या पूर्वीपासून अमुचे वंशी, त्यांच्या वंशामध्ये श्री सद्गुरू प्रसन्न अहर्निशी. त्यांच्या वंशामध्ये सद्गुरू प्रसन्न आहे. निरूप देती माते पर्यशी चरित्रा फुले विस्तारी. निरूप दिलं, मातेने पण दिलं सद्गुरू चरित्राचा विस्तार करायला. पूर्ण वंशामध्ये काय दिलं, प्रसन्न होते सद्गुरू. त्यांना पूर्ण म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या पूर्वजांपासून त्यांना प्रसन्न होते सद्गुरू. म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी, तुझे वंश पारंपरिक लाधती चारी पुरुषार्थ. बघा, सद्गुरू लगेच म्हणतो तू ग्रंथ कथन कर, अमृत घट, अमृताचा कळश ठेव. स्वीकारलं त्यांनी. कोणी स्वीकारलं, सद्गुरूंनी स्वीकारलं. सांगितलं तुझे वंश पारंपरिक, तुझ्या वंशामध्ये पुढे कोणाच्या, संदीपकाच्या लाधी चारी पुरुषार्थ. चारी पुरुषार्थाचा लाभ होणार आहे. चारी पुरुषार्थ म्हणजे काय, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्याचा पूर्ण लाभ दिला. बघा, तिथले तिथे लाभ दिला. श्री सद्गुरू वाक्य मज कामधेनू. म्हणून लक्षात ठेवा, तेच वाक्य
जे सद्गुरूने दिलं तेच त्याच्या कानावर आलं आणि तोच म्हणतो संदीपक की सद्गुरु वाक्य, श्री सद्गुरु जो वाक्य आहे ते मला कामधेनूप्रमाणे आहे. मनी नाही अनुमानू श्रेय वृद्धी पाविवणार आपणू श्री नृसिंह सरस्वती. काय त्यांचं नाव आहे? नृसिंह सरस्वती. मग नृसिंह सरस्वती कोण आहेत? त्रैमूर्तीचा अवतार, त्रिगुणांचा अवतार आहे तो. झाला नृसिंह सरस्वती नर, त्रिगुणांचा अवतार एकच झाला नृसिंह सरस्वती. कवण जाणे याचा अपार चरित्र कवणे वर्णावा. काय ह्यांचं जाणणार त्याच्याकरता सद्गुरु चरित्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. चरित्र असे श्री सद्गुरूंचे वर्णावया शक्ती कैची वाचे आज्ञा असे श्री सद्गुरूंची म्हणून वाचे बोलत असे. वाचेनी बोलतो, सद्गुरूचं वर्णन जे करतो सद्गुरूचीच आज्ञा घेतो आणि सद्गुरूला सांगतो की तुझंच वर्णन आहे, तुझं वर्णन माझ्या तोंडातून बाहेर येऊ दे. बघा, तोंडातूनच बाहेर काढतो ना शब्दाने. कसं काढतो? आज्ञा द्या मला तुमचे वर्णन करायला, शक्ती द्या मला तुमचं वर्णन करायला. आणि सद्गुरूचं श्री नृसिंह सरस्वतीचं त्याचं हात वरदहस्ताप्रमाणे संदीपकाच्या डोक्यावर ठेवले आणि मग तो तिथून सद्गुरूचं सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ज्यास पुत्र पौत्री चाड, इच्छा झाली ना, म्हणजे इच्छा असेल तर त्याला पुत्र पौत्री होतील. त्याशी हे कथा असे गोड, लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी पर्येसा. सद्गुरू म्हणतात, नृसिंह सरस्वती म्हणतात की जी ही कथा असे गोड आहे, लक्ष्मी म्हणजे जो यो कथा श्रवण करेल, लक्ष्मी वसे अखंड, त्याच्या घरी अखंड लक्ष्मी असणार. तया भुवनी पर्येसा, त्याच्या घरात अखंड लक्ष्मी असेल. लक्ष्मीयुक्त त्याच्या घरात. बघा, लक्ष्मीयुक्त सद्गुरू जसं असेल ना, सद्गुरूचं वरदहस्त असेल तर लक्ष्मीची कमी नाही. कारण का? सद्गुरू म्हणजे प्रत्यक्षात नारायण आहे. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्षात परब्रह्म आहे. परब्रह्माची पूजा केल्यानंतर बघा, परब्रह्माची पत्नी लक्ष्मीच असते ना. परब्रह्म म्हणजे कोण? परब्रह्मच्या सगळ्या ह्याच्यातून येलेले परब्रह्माने ती लक्ष्मीला निर्माण केलेलं आहे. विष्णूची पत्नी लक्ष्मी असते, हे मान्य आहे सगळ्यांना माहिती आहे. पण परब्रह्माची पण पत्नी म्हणजे बघा, त्यांच्याच शक्तीतून त्यांची पत्नी ते निर्माण केली ना. म्हणजे हा प्रत्यक्ष मनुष्याचा जो देह दिला आहे तो त्यांच्या शक्तीतूनच दिलेला आहे. मनुष्यसुद्धा काय आहे? परब्रह्म स्वरूप आहे. तर मनुष्य परब्रह्म स्वरूपात राहिला तर परब्रह्म स्वरूप, बरोबर ना. सद्गुरू पण परब्रह्म स्वरूप आहे. कारण का? सद्गुरू परब्रह्माच्या स्वरूपात राहतो, म्हणून सद्गुरू परब्रह्म स्वरूप आहे. त्याशी हे कथा असे गोड, लक्ष्मी वशे अखंड तया भुवनी पर्येसा. हे कोणी दिलं वरदहस्त? तर नृसिंह सरस्वती. म्हणजे हे सद्गुरू आहेत आणि ह्या सद्गुरूंनी संदीपकाला पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे. ऐशी कथा जयाचे घरी. सद्गुरू म्हणतात, ज्याच्या घरी ही कथा असेल, वाचिती नित्य मनोहरी, श्रेयायुक्त निरंतरी, नांदती कलत्र पुत्रयुक्त. बघा, लक्ष्मीयुक्त, श्रिया म्हणजे लक्ष्मीयुक्त. जर ही कथा जरी वाचली, मनोहरी म्हणजे कशी? आनंदाने. कथा जरी वाचली तरी अखंड लक्ष्मी त्याच्या घरात आणि त्याला कलत्र पुत्रयुक्त म्हणजे त्याला पुत्र, त्याचे म्हणजे पूर्ण त्याची वंशावली वाढत जाणार. हा आशीर्वाद सद्गुरूंनी अगोदरच दिलेला आहे तुम्हा आम्हाला. रोगराई तया भुवनी. आता बघा, नवती श्री सद्गुरू कृपेने. ज्याच्या घरी रोगराई होती, सद्गुरू कृपा झाली, रोगराई नष्ट झाली. निसंदेह प्रतिदिनी
निसंदेह प्रत्येदिनी नेहमी करत जावा. ऐकता बंधन तुटे जाणार. बंधन म्हणजे बाधा. जी बाधा आहे ती सुद्धा तुटेल. सद्गुरूंनी सांगितलं अगोदरच. नुसतं वाचन केलं तरी त्याच्या घरी अखंड लक्ष्मी, त्याची वंशावली वाढेल. बघा, रोगराई जर त्याच्या घरात असेल तर ती नष्ट होणार. नवती श्री सद्गुरु कृपेनी, म्हणजे रोगराई नाही. कोणाच्या कृपेने? सद्गुरूच्या कृपेने. निसंदेह प्राणे म्हणजे संदेह ठेवू नका सद्गुरूवर. संदीपक काय म्हणतो? सद्गुरूवर संदेह ठेवू नका. आपण काय म्हणतो? जेव्हा आपण सद्गुरूच्या आज्ञेने सर्व काही करतो तेव्हा म्हणतो का ह्याच्याने होईल का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवतात. पण हे प्रश्न अजिबात नको. जो परमार्थाचा मार्ग दाखवतो, जो सद्गुरूचा मार्ग दाखवतो पूर्ण, त्याच्यावर निसंदेह म्हणजे विश्वास ठेवा. रोज त्या सद्गुरू चरित्राचं वाचन करा. सांगितलं बाधा जी असेल ते पण तुटतात. म्हणजे जे सद्गुरू चरित्र नुसतं ऐकलं तरी त्याची बाधा तुटून जाईल. आता इथे मी इथे हे सद्गुरूचं एक प्रकारचं पारायणच आहे. मग हे सद्गुरूचं पारायण ज्यांनी जो ऐकेल त्याच्यामध्ये त्यांच्या घरात जरी सगळ्यांनी ऐकलं तरी त्यांची जे काही बाधा असेल ती बाधा काय करेल? तुटून जाणार. आयशी पुण्य पावन कथा. पुण्य पावन कथा ही कशी आहे कथा? पुण्य पावन. पुण्य पावन का म्हटलंय? पण असा सद्गुरू आहे की तो संन्यासी आहे. सांगेन ऐका विस्तारता, सायसा वेण होय साध्यता. सायसा वेण म्हणजे श्रमा वाचून, होय साध्यता. बघा, हे सद्गुरू चरित्र सतत कथन केल्यानंतर, सतत वाचन केल्यानंतर, सतत श्रवण केल्यानंतर अतिश्रम करायला लागणार नाही. सांगितलंय श्रमा वाचून होय साध्यता. जे साध्य करायचं असेल ते कमी श्रमात ते साध्यता होणार. सद्य तात्काळ फल असे देखा. तात्काळमध्ये त्याला फलप्राप्ती होणार. असं श्री मंगळाचरणात दिलेलं आहे सद्गुरू चरित्रामध्ये. संदीपकाने खूप छान दिलेलं आहे. नक्की श्रवण करावं. कारण त्याचे जर आपण कष्ट घेतले, सद्गुरूचे वाचनाचे कष्ट घेतले, कथन करण्याचे कष्ट घेतले, श्रवण करण्याचे कष्ट घेतले तर कुठे ना कुठेतरी थोडं तरी फळ मिळणारच मिळणार आपल्याला. आणि हे 100% खरं आहे. आणि संदीपकांनी काय असंच लिहिलेलं नाही, कारण ह्याचं ऑल वर्ड पण कथन करतो आहे ना. कारण ह्याच्यामध्ये सगळं देवतांचं वर्णन आहे. प्रत्यक्षात दत्तात्रेयांचं याच्यात वर्णन आहे. आणि सद्गुरू हे सद्गुरू जे आहेत ह्याला परब्रह्माचं स्वरूप दिलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल नक्की श्रवण करा आणि नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण हे सद्गुरूचरित्र कोणाकडे गुरुचरित्र नसतो. सद्गुरूचरित्र त्याच्याकरताच हे सद्गुरूचरित्र तुमच्या समोर आलेलं आहे. आणि ते यूट्यूब मार्फत म्हणजे यूट्यूब चॅनल मार्फत आलेलं आहे. नक्कीच तुम्ही श्रवण करा आणि नक्कीच ऐका. ह्याच्यातून काय तुम्हाला साध्य होतं? नेहमी श्रवण केलं, नेहमी जर वाचन केलं. कारण ह्याच्यात पूर्ण मी ओवीचं वाचन आहे आणि नंतर त्याचं निरूपण आहे. पण ते वाचन नुसतं ऐकलं तरी पण तुमच्यामध्ये तुम्हाला जे साधन करायचं आहे ते साध्य ह्या सद्गुरू चरित्रातून होत आहे आणि होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. ओम श्री सद्गुरुवे नमः.
जय सद्गुरू.